पल्ले जाम असं रोमॅन्टिक वातावरण झालंय ना. चल ना लेक पाशी बसूया. फारच रोमॅन्टिक मूड आहे वाटतं तुझं. मी काय म्हंटल, माझा MA मराठी दमला असेल, नुकताच आजारातून उठलाय ना. निसर्गाच्या सानिध्यात बसून तुला जरा बरं पण वाटेल आणि आयुष्यात पुढे नेमकं काय करायचंय हे पण ठरवता येईल. म्हणून बसूया ना लेक पाशी. चल. अच्छा थांब ना, तुला एक गंमत सांगतो आयुष्याची. काय ना, लेक घरी जन्माला यावी म्हणून लोक हनीमूनला जातात आणि आपण ह्या लेक वर चाललो. झालं तुझं? तुला नाही आवडलं? नाही. चल. चांगला होता लेक. चल चहा तरी येऊ. सॉरी. एक मिनिट. काय झालं? नाही काही नाही. एक मिनिट, मग रडतेस का तू? कोणाला शोधतेस? बॉयफ्रेंडला? भांडण झालंय का तुमचं? नाही काही नाही. एक मिनिट थांब. हे बघ, मला तुझी मैत्रीण समज आणि जे काय असेल ते सांग. ह्याला तुझा मोठा भाऊ समज. बोला बोला ताई बोला. ते मी काय केलंस तू आता? मी काहीच नाही. मी ताई बोललो ना, शपथ मी ताई बोललो. मी ताईच बोललो. आणि एक मिनिट थांब. त्या माणसाला बघून घाबरली आहे ती. फोन करूया. हा पक्या. अरे आपलं काम झालं रे. हा अरे जाऊया ना, एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवायला जाऊया. येस, आपल्याला वाटणी पण करायची आहे ना. हे काय प्रकरण आहे? त्या माणसाला बघून का घाबरलीस तू? हा मला ब्लॅकमेल करतोय. ब्लॅकमेल म्हणजे काका तुझे बॉयफ्रेंड आहे? काय संबंध? पहिले काही होऊ शकतं. मुंबई आहे. बरं हे जे काही बॉयफ्रेंड काका आहेत ते तुला ब्लॅकमेल का करतायत? तो माझा बॉयफ्रेंड नाहीये. वाटलं तुम्हाला? तरी म्हटलं एवढं सुंदर आणि गोऱ्या मुलीचं बॉयफ्रेंड काका. तू त्या मुलीचा सुंदर आणि गोरा गोरा दादा आहेस का नाही? दादा. हा ताई, पुढे काय घडलं? काल संध्याकाळी मी आणि माझा बॉयफ्रेंड या बागेत पहिल्यांदाच आलो होतो. तेव्हा दिवसांनी निवांत वेळ मिळाला नाही. मला तुला खूप दिवसापासून भेटायचं होतं. मला एक तुला कॉम्प्लिमेंट द्यायची. बोल ना. खूप गोड दिसतेस. आपलं काहीतरी. अगं हो खरंच. म्हटलं तुला भेटून गप्पा मारावे, तुझी मन मोकळं बोलावं म्हणून मी आज इथला प्लॅन केला. बरं ना, आपण मूवीला जाऊयात का? अगं मूवीला गप्पा मारता येतील का आपल्याला? इथे निवांत वेळ मिळाला तर जरा भेटून मारूया. शेंगदाणे घ्या शेंगदाणे, 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 शेंगदाणे. हो दादा, आम्हाला शेंगदाणे नको आहेत. तुम्ही प्लीज जाता का इकडनं? शेंगदाणे घ्या शेंगदाणे,
शेंगदाणे घ्या शेंगदाणे. हो दादा, म्हटलं नकोय आम्हाला शेंगदाणे. शेंगदाणे घ्या शेंगदाणे. शेंगदाणे घ्या. हो दादा, तुम्हाला कळत नाहीये का? अहो तुम्हाला कळत नाहीये का? एक पुडी घ्या, लगेच जातो. तू खाणार आहेस? घेऊयात एक. बरं द्या, एक पुडी द्या. हे घे. किती झाले? राहू द्या हो. हा? शेंगदाणे घ्या शेंगदाणे. शेंगदाणे घ्या शेंगदाणे. शेंगदाणे घ्या शेंगदाणे. अरे गजरे घ्या गजरे. गजरे घ्या गजरे. अरे गजरे घ्या गजरे. अरे गजरे घ्या गजरे. अरे गजरे घ्या गजरे. हो दादा, आम्हाला गजरे नकोय. तुम्ही प्लीज जाता का इथून? अरे गजरे घ्या गजरे. गजरे घ्या गजरे. चल आपण दुसरीकडे जाऊ. हो साहेब, त्याचा काही उपयोग नाही. हा, इथे सगळी झाडं झुडपं आहे ना, फुल आहे. त्यापेक्षा एक काम करा ना, अहो, माझ्याकडून एक गजरा घ्या, म्हणजे मीच जातो. कसं आहे? हा गजरा घेतल्याशिवाय जाणार नाही इथून. बरं द्या, एक गजरा द्या. हे घ्या. किती झाले? अहो पैसे नंतर द्या, मला काही नाही. हा चला. अहो पण तुमचे पैसे तर घ्या. अहो राहू द्या हो, करा मजा. हा? अरे गजरे घ्या गजरे. अरे गजरे कमाल घ्या. आहे. दोघांनाही आता पैसे नको आहेत. अरे कशाला घेतील ते पैसे? का? आता आपण त्यांचे फिक्स गिराईक झालोय. हो का? तसही आज काही तुम्हाला लवकर जाऊ देणार नाहीये. सरळ आहे. अगं किती दिवसानंतर आपण एकांतात भेटतोय. मी बरं तुला लवकर जाऊ देईन. बरं ऐक ना, गजरा लावू? मी माळू. गोड दिसतीस. अगदी पहिल्या भेटीत भेटली होतीस ना, तशीच. साहेब हेच ते इकडे लफडी करत बसलेत आणि आमचे पैसे पण द्यायला तयार नाहीत. साहेब आता तुमचा पोलीस हिसका दाखवाच यांना. हो ना, गरिबांना लुटतात म्हणजे काय? आता मी आलोय ना, मी बघतो काय करायचं ते. काय रे, काय चाललंय काय? हा, हे तुम्ही काय म्हणतायत? तुम्ही इथे लफडी करून त्या गरिबांना लुटून पोलिसांपासून वाचाल असं वाटलं का रे तुम्हाला? तुम्ही मला ओळखलं नाहीयेत. माझं नाव हेर वाडकर. गरिबांचा कर्दन काळ आणि श्रीमंतांचा वाली. साहेब अरे म्हणजे श्रीमंतांचा कर्दन काळ आणि गरिबांचा वाली असं म्हणायचं होतं मला. लवकर 100 देऊन टाकायचे लवकर. साहेब शेंगदाणे 10 रुपये पुडी आणि गजरा फार फार तर 15 रुपये. ते गणित मला शिकू नको. अधिकचा चार्ज आहे तो, अधिकचा. ह्या गरिबांना लुटण्याचा एक्स्ट्रा चार्ज आहे. अहो आम्ही कुठे त्यांना लुटतोय? आम्ही त्यांना म्हटलं पैसे घ्या म्हणून. नाही साहेब, खोटं बोलतायत ते. अहो साहेब, यांनी जर पैसे दिले असते तर आम्ही तुमच्याकडे आलो असतो का? अरे बघा बघा किती प्रामाणिक आहेत ते, कसे प्रामाणिकपणे बोलतायत हे. लवकर त्यांचे पैसे देऊन टाका, दाखव तुम्ही पोलीस हिसका. द्या लवकर. हो हो साहेब. लवकर द्या. ठीक आहे दादा, तुमचे 100, हे तुमचे. मिळाले पैसे? या या या. चला आता लवकरात लवकर तुमच्या घरच्यांचा नंबर द्या बघू, मोबाईल नंबर. म्हणजे त्यांनाही कळू दे की त्यांची गाडी इथे कुठे तर कसे दिवे लावतात ते. द्या नंबर, द्या नंबर द्या. त्याने दम देऊन राकेश कडून म्हणजे माझ्या बॉयफ्रेंड कडून सगळे पैसे काढून घेतले. माझ्याकडे फारसे पैसे नव्हते म्हणून त्याने 5000 रुपये घेऊन यायला सांगितले. अच्छा, म्हणजे तू आता इथे त्याला पैसे द्यायला आली होतीस? हो. अगं पण तू पैसे दिलेसच का? काय करणार, त्याच्याकडे माझ्या घरच्यांचे फोन नंबर होते. त्याने जर आमच्या घरी कळवलं तर आमची वाट लागेल. राकेशच्या घरच्यांचा विरोध आहे तो वेगळाच. अच्छा, म्हणजे तुझ्या घरच्यांचा पाठिंबा आहे का? नाही ना, माझ्या घरी अजून माहीतच नाहीये. शिवाय हा माणूस आम्हाला किती छळणार आहे कोणाच ठाऊक. तू रडू नकोस काय ना, आणि याची काळजी तर करूच नको. याचा बंदोबस्त बरोबर करतो आम्ही. आणि एक लक्षात घे, हा माणूस इथून पुढे तुझ्या आयुष्यात कधी त्रास द्यायला येणार. शब्द देतो तुला. तू एक काम कर, तुझा नंबर आम्हाला देऊन ठेव. आम्ही तुला तुझे पैसे परत मिळवून देऊ
आणि त्या खोट्या पोलिसांना चांगलाच धडा शिकवू. पण तुम्ही कसं करणार आहात हे सगळं? अरे आम्ही खरे पोलीस होत ना. काय रे? एकदा झालं होतं. हं? एकदा झालो होतो म्हणजे? एकदा झालं होतं म्हणजे हे एकदा आम्ही ते पोलिसांचा युनिफॉर्म एकदा घातला होता. एकदाच? हा एकदाच युनिफॉर्म घातला होता कारण ते हे गुप्ताजी एक वडापाव. त्याची वडापाव. कारण आम्ही गुप्त वडापाव गुप्त पोलीस होत आम्ही आम्ही गुप्त पोलीस होत. गुप्त पोलीस होत आपण. तुला एक वडापाव फ्री. म्हणजे तुम्ही माझ्या आणि राकेशच्या घरी कळवणार नाही ना? नाही नाही सांगितलं ना तुम्हाला आता आम्ही गुप्त पोलीस होतो. आम्ही असं सगळीकडे सांगत नाही. काय हवालदार पल्लवी? हो कॉन्स्टेबल अलंकार. आम्ही पोलिसात तक्रार करणार होतो पण तरी सुद्धा आमच्या घरी कळलंच असतं म्हणून आम्ही पोलिसात नाही गेलो. आम्ही खरंच तुझ्या घरच्यांना काही नाही सांगणार. आमच्यावर विश्वास ठेव. पण तुम्ही खरंच पोलीस आहात ना? हो अगं आम्ही. एक मिनिट पल्लवी, आपल्या आय कार्ड बघितल्याशिवाय त्यांचा विश्वास नाही बसणार. आय कार्ड दाखवतो आपण पोलीस असल्याचे. नाही राहू देत. नाही नाही बघून घ्या. नाही नाही राहू देत. अहो बघून घ्या. बरं दाखवा. गुप्ताजी वडापाव कॅन्सल. नाही थांब ते गुप्तपणे ठेवलं असेल. थांब एक त्यांना दाखवून देतो. काय त्यांचा विश्वास नाही आपण त्यांच्यासाठी एवढं झगडतोय. अहो राहू द्यात. माझा विश्वास बसलाय तुमच्यावर. त्यांचा विश्वास बसला. बस आता. बस बस म्हणजे तू फक्त तुझा नंबर आम्हाला दे आणि आमच्या फोनची वाट बघ. तुला तुझे पैसे न्यायला परत यावं लागेल ना. ठीक आहे. आणि तिने खरंच आयडी प्रूफ मागितले असते तर? तिने आयडी प्रूफ नसते मागितले पल्ले म्हणून तर मी म्हणालो दाखवू काय कार्ड. कसं आहे तिने आपण गुप्त पोलीस होत यावर विश्वास ठेवला. तो बागेतला पोलीस खरा यावर पण विश्वास ठेवला. मग जी आपली आय कार्ड नाहीयेत ती आहेत यावर पण विश्वास ठेवलाच असता ना. छान आहेस. आणि तो पोलीस खरा असेल तर? तो पोलीस खरा आहे की खोटा आहे हे आपण शोधून काढूच. काय तो खोटा असेल तर प्रश्नच मिटला आणि जो तो खरा असेल तर प्लॅन बी. म्हणजे ऐनवेळी ठरेल तो. मग प्लॅन ए तरी काय आहे? तो आपण ठरवायचं. तुला तर माहिती आहे पल्ले की आपली एखादी गोष्ट करायची ठरली की तुझं कसं असतं ठरलं करायची. पण माझं तसं नसतं. एखादी गोष्ट करायची ठरली की मी पूर्ण प्लॅनिंग करतो आणि मगच त्यात उतरतो प्रॉपर डोकं लावून. ते तर दिसतच आहे. बर म्हणजे प्लॅन ए मी ठरवायचा आहे तर? नाही तो आपण दोघे मिळूनच ठरवायचा आहे. फक्त त्या प्लॅन मध्ये तू असणार आहे की नाही हे तू ठरवायचं. ठरलं. मस्त आहे रे. खातं लिहून ठेव. ठीक आहे. ओ दादा हे आता जे गेले ते पोलीस आहेत का? माहित नाही. अहो बघून तरी सांगा नीट. नाही हो. अरे बापरे. आता पाकिट हरवल्याची तक्रार कोणाकडे करायची आपण? कोणाचं पाकिट? आपलं पाकिट हरवलंय. आमचं पाकिट हरवलं ना म्हणून म्हणतोय. ते नक्की पोलीस नाहीये? माहित नाही हो. चल बघू. पल्ले याला काय अर्थच नाही. नाही मग प्रॉपर काय करायचं पैज लावायचे अशा वेळेस. हा मग तू लाव ना. तूच हरणार आहेस माहितीये मला. मी कशाला हरतोय पैज? यावेळेस पैज हरणं शक्यच नाही. मी दरवेळी असं बोलतो आणि हरतोस तू. एक मिनिट यावेळेस हारलो ना तर मग मी वेगळी पैज लावतो त्याची आणि वेगळे पैसे देईन. हो का? चिटिंग करून करशील मग हे सगळं? अरे काय संबंध? काय प्रॉब्लेम काय? मामा हो प्रॉब्लेम तसा काही नाहीये. अहो हा तुमचाच प्रॉब्लेम नाही,
हा जागतिक प्रॉब्लेम आहे. जगातल्या कुठल्याच बायकोला आपल्या नवऱ्याचं मत लगेच पटत नाही. नाही हे आता कसं बोललात मामा, अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण काय ना, इथे आमची जी पैज लागली ना त्याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता बरं का. बोला काय प्रॉब्लेम आहे. सुंदर लेख तुमच्या हद्दीत येतं? हो ना. बघ, सांगितलं होतं ना मी तुला. हा मग येत असेल. पैज त्याची थोडी लागली होती, ज्याची पैज लागली ते विचार ना. हा, अच्छा. काय? ते हे आपलं हेरवाडकर साहेब याच पोलीस स्टेशन मध्ये असतात का? हेरवाडकर साहेब, हेरवाड म्हणजे सांगली जवळचं गाव ना. त्यांचा गैरसमज झाला. एक मिनिट, हेरवाडकर साहेबांबद्दल आम्ही विचारतो, हेरवाड गावाबद्दल नाही. हा. हा. कोण हेरवाडकर? हे असं काय करताय इन्स्पेक्टर हेरवाडकर साहेब? नाही, इन्स्पेक्टर हेरवाडकर इथं कोणी नाही. नाही ना? नाही. बघितलं का, पैज हरलीस. इथे नाहीये इन्स्पेक्टर हेरवाडकर. एक मिनिट, मुळात पैज हरायला मी पैज लावलीच कुठे होती? हा? हे बी यांचं बरोबर आहे. अहो त्यांनी पैजच लावली नाही तर हरून हरल्या कशात या. हे नेहमी असंच होतं मामा. पण तुमची खात्री आहे ना की इन्स्पेक्टर हेरवाडकर नावाचं असं इथे कोणी नाहीच आहे? अहो इथं कोणीच नाही हो. इथंच काय, या एरियातल्या कुठल्याच पोलीस स्टेशनला हेरवाडकर साहेब नाही. ते तुमच्या कोणी लागतात काय? हो, नाही म्हणजे माझ्या मावस बहिणीचे होणारे मिस्टर आहेत ते. आणि कोणीतरी मला सांगितलं ते ह्या एरियाचे इन्चार्ज आहेत म्हणून. नाही, ह्या एरियाचे इन्चार्ज ते नाहीयेत. हा, पण 2 वर्षापूर्वी माझं पोस्टिंग झालं होतं सांगलीला. अच्छा. तिथं हेरवाडकर साहेब होते. मग ते असतील ते हेरवाडकर साहेब. शक्यच नाही. अहो ते रिटायरमेंटला आले होते. म्हातारे ते. म्हातारे माणसं शिल्लक ना. बस, काय चाललंय तुझं सकाळपासून? नाही, मग त्यांचा मुलगा असेल. मुलगा पण नसेल हो. त्यांना मुलगा नव्हताच, मुलगी होती. मुली शिल्लक ना, हे तर अजून अवघड. मग कदाचित नातेवाईक असतील, पाहुणे मंडळी. असतील. जाऊ दे. पण ते सुंदर लेखचं काय म्हणत होतात? सुंदर लेखचं ते हे हिनं ते हेरवाडकर साहेबांना सुंदर लेख जवळ बघितलं. म्हणून हिला शंका आली की हेरवाडकर साहेब ह्या पोलीस स्टेशनला तर इन्चार्ज नाही ना. नाही. काय लग्नाचा मामला आहे, नीट चौकशी करून घेतलेली बरी असते ना. म्हणजे माणूस वागाय बोलायला कसा आहे काय ते कळतं. हे बाकी खरं आहे. लग्नाचा मामला म्हणजे चौकशी करायलाच पाहिजे. आणि आम्ही करून करून किती चौकशी करणार आणि कुठे कुठे करणार? ते म्हणतात ना, पोलीस के हात बहुत लंबे होते हैं. कानून के कानून हात बहुत लंबे होते हैं. होय. तर तेवढी तुम्हीच चौकशी करून आम्हाला कळवू शकता का प्लीज? आता प्लीज म्हणताय म्हणजे नक्कीच सांगतो. वा 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 वा. पण मामा तुम्ही आम्हाला हे सांगणार कसं काय? म्हणजे असं नाही. अहो ते माझा नंबर लिहून घ्या ना. तेच पाहिजे होतं. सांगा ना, सांगा हे नंबर. बघा, 9594 बोलले आता 100% खात्री पटली. तो माणूस पोलीस बिलीस काय नाहीये, फ्रॉड आहे, फ्रॉड. पोलीस कसला काय? कीड आहे तो, कीड समाजाला लागलेली. आणि त्या किडीला नष्ट करायचा फॉर्म्युला तर आपल्याकडे आहेच. आहे. हे तुझ्याकडे तो फॉर्म्युला आहे का ग? कुठला रे? वरण भात कसा बनवावा. कधीतरी स्वयंपाक कर ना पल्ले, नेहमी ऑर्डर कर ना. करते. हे नाही, थांब. काय? मी करतो, नंतर खायचा पण आहे ना.